इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहर यांना अटक। जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई। गुजरात एटीएसने मुफ्ती सलमान यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतलं। इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक। कारवाईनंतर पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचं मुफ्ती सलमान अझहरी यांचं आवाहन। मुंबईच्या घाटकोपरमध्ये शांततेचं वातावरण। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांना पोलिसांकडून आवाहन। कुडाळमधून उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना रोखलं। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आमदार वैभव नाईक यांच्या घरी जाऊन भेट आणि पाहुणचार। वैभव नाईक आणि कुटुंबियांकडून ठाकरेंचं स्वागत। आमदार लोक गोळीबार करतायत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराणेशाही नको, मग नारायण राणेंच्या घराणेशाहीचं काय? राणेंची घराणेशाही पंतप्रधान मोदींना चालणार का? घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंचा टोला। नारायण राणे शिवसेना सोडून गेले नाहीत, त्यांना बाळासाहेबांनी लाथ मारून शिवसेनेतून काढलं। उद्धव ठाकरेंची मंत्री नारायण राणेंवर जोरदार टीका। कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढलीत, नारायण राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला। दीपक केसरकर सिंधुदुर्गातील डबल गद्दार, उद्धव ठाकरेंची मंत्री दीपक केसरकरांवर टीका। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेतलं। वेळेला उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवीला साकडं। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कोकणात प्रचंड उत्साह, आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडांवर असताना कोकणाची आठवण झाली। भाजपचं ट्विट करून उद्धव ठाकरेंना टोला। आमच्यासोबत येणाऱ्यांना चौकशीला सामोरं जावं लागतं, पण आमचे दिवस आल्यावर व्याजासकट पूर्ण घेऊ। उद्धव ठाकरेंचा मोदी सरकार आणि शिंदे गटाला इशारा। गद्दारांच्या नाकावर टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच, मालवणमधून उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटाला इशारा। राज्य सरकार फेसबुकवरून चालणारं सरकार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर उद्धव ठाकरेंनी स्वप्न बघणं सोडून द्यावं, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर। शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहिती? अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। अजित पवारांनी हद्द ओलांडली, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात। इस्लामपूरमध्ये अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू, राष्ट्रवादी कार्यालयाचं देखील करणार उद्घाटन। नक्षलवाद आणि इतर देश विघातक शक्तींशी लढण्यासाठी राज्यात लवकरच पब्लिसिटी सिक्युरिटी ऍक्ट केला जाईल। तर आदिवासी भागात रोड कनेक्टिव्हिटीसाठी बिरसा मुंडा सडक योजना राबवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। केंद्र सरकार ओबीसींच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर देशाच्या मंत्रिमंडळात बहुसंख्य मंत्री ओबीसीच, फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ खडसे इतरांच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलतात, मात्र खडसे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर। संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी शिबिराचं आयोजन। बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण मुंबई हायकोर्ट का केलं जात नाही, यामागे सूत्रधार कोण? शोधलं पाहिजे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं प्रतिपादन। वर्धा लोकसभेसाठी मवियातून शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख यांचं नाव चर्चेत, तर युतीतून अजित पवार गटाचे सुबोध मोहिते यांचा वर्धा लोकसभेवर दावा। काँग्रेसचा चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार हायकमांड ठरवेल, आमदार सुभाष धोटे यांची प्रतिक्रिया। तर चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मलाच मिळेल, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना विश्वास। भाजपला लोकसभा महत्त्वाची, तशी आम्हाला विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला भाजपसोबत लढू, आमदार बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण। बंदूक देशासाठी काढा, स्वहितासाठी काढा, उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून बच्चू कडू यांचा सल्ला। आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार पूर्ण अपयशी, मराठा आणि ओबीसी समाजात अस्वस्थता, आमदार जयंत पाटील यांची टीका।
बिहारला महाराष्ट्रानं गुन्हेगारीत मागे टाकलं. गणपत गायकवाडांच्या गोळीबारावरून राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची टीका. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी सुरू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर झालेली घटना दुर्दैवी, पण ही घटना लपवता येणार नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. आतापर्यंत भाजपनं गणपत गायकवाड यांना पक्षातून काढायला हवं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील आणखी एक सीसीटीव्ही समोर. गोळीबाराआधी झालेल्या वादाचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल. महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, मात्र काळजी घेण्याची गरज. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. उल्हासनगरात भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा. कोर्टाबाहेर गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मी काय करतो हे नगर जिल्ह्यातील जनतेला माहिती. संजय राऊतांच्या बेताल वक्तव्यामुळे पक्षाचं वाटोळं झालं. राऊतील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून राऊतांनी केलेल्या टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर. 97व्या मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री दीपक केसरकर, अनिल पाटील, गुलाबराव पाटलांची उपस्थिती. नाशिकमधील वारी आपल्या दारी कार्यक्रमाला छगन भुजबळांची हजेरी. वारी आपल्या दारी कार्यक्रमाकडे वारकरी नागरिकांची मात्र पाठ. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं 11 फेब्रुवारीपर्यंत घरचोला अभियान. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर अभियानाची जबाबदारी. छगन भुजबळांकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. भुजबळांच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात यावी. 12 बृहत्तर ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांची मागणी. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी आरोग्य सेवेसाठी 1 रुपयाही खर्च केला नाही. शहाजी बापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका. नाशिकमधील वारी आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळांसमोर नतमस्तक. काकांच्या भरोशावर जे मोठे झाले तेच काकांना शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूरमधून अटक. कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र. मोदी की गॅरंटी अशा आशयाच्या पोस्टरवर काळं फासल्यानं कारवाई. राज्यात 40 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 20 रुग्ण बरे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 260 वर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन अयोध्या. भाजप मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन. आज रात्री 9 वाजता मुंबईतून अयोध्येला पहिली विशेष लोकल रवाना होणार. विरारमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. 200 स्पर्धकांचा सहभाग. विजयी स्पर्धकाला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र मिळणार. भिवंडीत इमारतीमध्ये पार्क केलेल्या दुचाकी अज्ञातानं जाळल्या. आग लावतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली. बोईसर जवळ कारचा भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. धोकादायक वळणावर भरधाव वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. वृद्धाश्रमात राहणाऱ्या मयत वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदना गेल्या 22 तासांपासून पडून स्थानिकांचा संताप. पालघरच्या तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातली घटना. वसईच्या नौपाडा परिसरात एका बंद घरात 3घांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. पोलिसांचा अधिक तपास सुरू. मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कंटेनरला अचानक आग. आगीत टँकर जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यामध्ये ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई. घटनेवेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी हलगर्जीपणा केल्यानं निलंबन. बारामतीमध्ये कौटुंबिक वादातून पतीनं केली पत्नीची हत्या. शहरातील गंगासागर लॉजवरची घटना. बारामती पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आळंदीमध्ये गोविंदगिरी महाराजांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती महोत्सवाचं आयोजन. काशी आणि मथुरा ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल. गोविंदगिरी महाराजांकडून विश्वास व्यक्त. पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटक प्रकरणानंतर अभाविपचा मोर्चा. तर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. सोलापुरातील बार्शीमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक मामासाहेब जगदाळे यांची 121वी जयंती साजरी. संस्थेच्या 15 शाखातील विद्यार्थ्यांची सामाजिक संदेश देणारी रॅली. अहमदनगरमध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुस जप्त.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना विद्रोही साहित्य संमेलनात विरोध तर कुठलाही विरोध झाला नाही, शोभणे यांच्याकडून स्पष्टीकरण. अजय कुमार बन्सल यांनी जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांना पोलीस प्रशासनाकडून निरोप. परभणीचे नवीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला. आधीचे पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांची मुंबईला बदली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 21 किलोमीटरची मॅरेथॉन धावली. पंढरपूरमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. निधीवरून भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधवांवर आरोप. एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर जाऊन शाळेच्या दुरावस्थेला खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हेच दोषी, बोर्डीकरांचा आरोप. नांदेडच्या हदगावमध्ये बँकेत सुरू असलेलं खातं सुरू ठेवण्यासाठी आणि कागदपत्रांची केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, मात्र इंटरनेट सर्व्हर बँकेच्या सर्व्हरमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा सामना. नांदेड जिल्ह्यात लष्करी दलात कार्यरत असणारे जवान महेंद्र आंबुलगेकर शहीद, मुळगावी शहीद यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. शिवाचं दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांकडून मंदिर परिसराची पाहणी. नागपुरात राष्ट्रसेविका समितीचा मकर संक्रमण उत्सव उत्साहात संपन्न. शहरातील विविध मार्गावरून गेलेल्या या पथसंचलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अकोल्याच्या जिजाऊनगर भागातील भाजप विरोधातील बॅनर भाजपच्या बाळू देशमुख या कार्यकर्त्यानं फाडला. भाजपचं विकास कामाकडे दुर्लक्ष, बॅनरवरचा मजकूर, तर बॅनर फाडणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या एका आरोपीला पुण्यातल्या वारजे भागातून अटक. अकोला जिल्ह्याच्या अकोट पोलिसांची कारवाई. आरोपी मूळचा अकोट तालुक्याचा रहिवासी. वर्ध्यातील वागसूर निरगुडी शिवारात अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची कारवाई. नदीपात्रालगत 25 ब्रास वाळू महसूल विभागाकडून जप्त. अकोल्यातील गोरक्षण ते मलकापूर रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांचा कडकडीत बंद. रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ठाकरे गटाचं गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजे इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन. शेकडो तरुणांची मेळाव्याला उपस्थिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना क्राईम ब्रांचची नोटीस. 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. आपच्या आमदारांना खरेदी केलं जात असल्याचा केजरीवालांकडून आरोप. 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला विशेष महत्त्व. गुजरातमध्ये अदानी ग्रुप लवकरच देशातील सर्वात मोठा कॉपर प्लांट उभारणार. यातून 10 लाख टन कॉपरचं उत्पादन होणार. जम्मू काश्मीरच्या डोडा भागात बर्फवृष्टीमुळे डोडा भागातले काही रस्ते बंद. हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये बर्फवृष्टी. उत्तरेत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. गुलमर्गमध्ये बर्फाची चादर. दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीच्या श्रीकालहस्ती मंदिरात 30 रशियन भाविकांच्या समूहाकडून घेतला राहुकेतू पूजेमध्ये त्यांनी सहभाग. दुसऱ्या कसोटीत भारताचं इंग्लंडसमोर 399 धावांचं आव्हान. भारताचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडच्या 1 बाद 67 धावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.